शांती. आज आहे 24/11/23 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुमच्या सत्य गोष्टीचा तीर तेव्हा लागेल जेव्हा हृदयामध्ये सच्चाई सफाई असेल. तुम्हाला सत्य बाबांचा संग अर्थात सहवास मिळाला आहे, त्यामुळे सच्चे बना. प्रश्न आहे, तुम्ही सर्वजण विद्यार्थी आहात. तुम्हाला कोणत्या एका गोष्टीची काळजी घेणे जरुरी आहे? उत्तर आहे, कधीही जर कोणती चूक झाली तर खरे बोलायचे आहे. खरे बोलल्यानेच उन्नती होईल. तुम्हाला आपली सेवा दुसऱ्यांकडून करवून घ्यायची नाही आहे. जर इथे सेवा घेतली तर तिथे करावी लागेल. तुम्ही विद्यार्थी चांगल्या रीतीने शिकून मग दुसऱ्यांना शिकवाल तर बाबा देखील खुश होतील. बाबा प्रेमाचे सागर आहेत. त्यांचे प्रेमच हे आहे जे तुम्हा मुलांना शिकवून उच्च पद मिळवून देतात. गीत आहे, किसने यह खेल रचाया. ओम शांती. आजकाल समाचार येतात की आम्ही गीता जयंती साजरी करत आहोत. आता गीतेला कोणी जन्म दिला? हा आहे टॉपिक. जयंती म्हणतात तर जरूर जन्म देखील झाला ना. त्यांना जेव्हा म्हणतात श्रीमद भगवत गीता जयंती, तर जरूर त्यांना जन्म देणारा देखील पाहिजे ना. सर्वजण म्हणतात श्रीकृष्ण भगवानुवाच, तर मग पहिले श्रीकृष्ण होतो, नंतर गीता होते. आता गीतेचा रचयिता जरूर पाहिजे. जर श्रीकृष्णाला म्हटले तर मग आधी श्रीकृष्ण नंतर गीता आली पाहिजे. परंतु श्रीकृष्ण छोटा मुलगा होता, तो गीता ऐकवू शकणार नाही. हे सिद्ध करावे लागेल की गीतेला जन्म देणारा कोण आहे. ही आहे गूढ गोष्ट. श्रीकृष्ण तर मातेच्या गर्भातून जन्म घेतो. तो तर सतयुगाचा प्रिन्स आहे. त्याने स्वतः गीतेद्वारे राजयोग शिकून प्रिन्सचे पद प्राप्त केले आहे. मग आता गीतेला जन्म देणारा कोण? परमपिता परमात्मा शिव का श्रीकृष्ण? श्रीकृष्णाला वास्तवात त्रिलोकीनाथ, त्रिकालदर्शी देखील म्हणू शकत नाही. त्रिलोकीनाथ, त्रिकालदर्शी एकालाच म्हणणार. त्रिलोकीनाथ अर्थात तिन्ही लोकांवर राज्य करतात. मूल, सूक्ष्म, स्थूल या तिघांना म्हटले जाते त्रिलोक. यांना जाणणारे त्रिलोकीनाथ, त्रिकालदर्शी परमपिता परमात्मा शिव आहेत. ही महिमा त्यांची आहे ना की श्रीकृष्णाची. श्रीकृष्णाची महिमा आहे 16 कला संपूर्ण, सर्व गुण संपन्न. त्यांची तुलना करतात चंद्रासोबत. परमात्म्याची तुलना चंद्रासोबत करणार नाहीत. त्यांचे कर्तव्यच वेगळे आहे. ते आहेत गीतेला जन्म देणारे रचयिता. गीतेच्या ज्ञानाने अथवा राजयोगानेच देवता तयार होतात. मनुष्याला देवता बनविण्यासाठी बाबांना येऊन नॉलेज द्यावे लागते. आता हे स्पष्ट करून सांगणारे अतिशय हुशार ब्रह्मा कुमार कुमारी पाहिजेत. सर्वजण एकसारखे समजावून सांगू शकत नाहीत. मुली देखील तर सर्व नंबरवार आहेत. टॉपिक देखील असा ठेवला पाहिजे की श्रीमद भगवत गीतेला जन्म कोणी दिला. यासाठी कॉन्ट्रास्ट अर्थात फरक समजावून सांगायचा आहे. भगवान तर एकच आहेत, परमपिता परमात्मा शिव. त्या ज्ञानसागराद्वारे ज्ञान ऐकून श्रीकृष्णाने हे पद प्राप्त केले होते. सहज राजयोगाने हे पद कसे प्राप्त केले हे समजावून सांगितले पाहिजे. ब्रह्माद्वारेच बाबा प्रथम ब्राह्मण रचतात. सर्व वेदशास्त्रांचे सार ऐकवितात. ब्रह्मासोबत ब्रह्मा मुखवंशावळी देखील पाहिजे. ब्रह्मालाच त्रिकालदर्शीपणाचे ज्ञान मिळते. त्रिलोकीचे अर्थात तिन्ही लोकांचे देखील ज्ञान मिळते. तिन्ही काळ
आदी मध्य अंताला मिळून त्रिकाल म्हटले जाते. आणि तिन्ही लोक अर्थात मूल, सूक्ष्म, स्थूल वतन हे शब्द लक्षात ठेवायचे आहेत. खूप मुले विसरून जातात. विसरायला लावले आहे देह अहंकार रूपी मायेने. तर गीतेचा रचयिता परमपिता परमात्मा शिव आहेत, ना की श्रीकृष्ण. परमपिता परमात्माच त्रिकालदर्शी तथा त्रिलोकी नाथ आहेत. श्रीकृष्णामध्ये अथवा लक्ष्मीनारायणामध्ये हे नॉलेजच नाही आहे. हो, ज्यांनी हे नॉलेज बाबांद्वारे प्राप्त केले आहे ते विश्वाचे मालक बनले आहेत. जेव्हा सद्गती मिळते तेव्हा हे नॉलेज बुद्धीमधून निघून जाते. सर्वांचे सद्गती दाता ते एकच आहेत. ते पुनर्जन्म घेणारे नाहीत. पुनर्जन्म सुरू झाला सतयुगाच्या आधीपासून. कलियुग अंतापर्यंत 84 जन्म घेतात. हे समजावून सांगावे लागते. सर्वजण तर 84 जन्म घेत नाहीत. ज्याने ही गीता लिहिली त्याला त्रिकालदर्शी म्हणणार नाही. सुरुवातीलाच लिहिले आहे की श्रीकृष्ण भगवानुवाच. हे एकदम चुकीचे आहे. चुकीचे होणार देखील आहे जरूर. जेव्हा सर्व शास्त्र चुकीची असतील तेव्हाच तर बाबा येऊन बरोबर ऐकवतील. खरोखर ब्रह्माद्वारे वेदशास्त्रांचे सत्य सार ऐकवितात म्हणून त्यांना सत म्हटले जाते. आता तुमचा आहे सत सोबत संग, जे तुम्हाला सत बनवितात. प्रजापिता ब्रह्मा आणि त्यांची मुखवंशावळी आहे ही जगदंबा सरस्वती. प्रजापिता ब्रह्माची सर्व मुले आपसामध्ये भाऊ बहीण झाले. कुठेही मंदिरांमध्ये जाऊन भाषण केले पाहिजे. हिंडण्या फिरण्यासाठी देखील तिथे खूप जण येतात. एकाला समजावून सांगितलेत तरी तिथे सत्संग चालू होईल. स्मशानात देखील गेले पाहिजे. तिथे मनुष्यांना वैराग्य आलेले असते. परंतु बाबा म्हणतात माझ्या भक्तांना समजावून सांगितलेत तर त्यांना पटकन समजेल. तर शिवबाबांच्या मंदिरामध्ये, लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये जावे लागेल. लक्ष्मीनारायणाला बाबा मम्मा म्हणत नाहीत. शिवला बाबा म्हणतात तर जरूर मम्मा सुद्धा असेल. ती आहे गुप्त. शिवबाबा जे रचयिता आहेत त्यांना मातपिता कसे म्हणतात? ही गुप्त गोष्ट कोणीही जाणू शकत नाहीत. लक्ष्मीनारायणाला स्वतःचा एकच मुलगा असेल. बाकी यांचे नाव आहे प्रजापिता ब्रह्मा. विष्णू आणि शंकराला उच्च मानत नाहीत. उच्च त्रिमूर्ती ब्रह्माला मानतात. जसे रचता शिव परमात्म्याला म्हणतात तसेच ब्रह्माला देखील रचता म्हटले जाते. ते तर आहेतच अविनाशी. जर रचता शब्द म्हटला तर विचारतील कसे रचले? ते तर रचता आहेतच. बाकी रचना होते ब्रह्माद्वारा. आता ब्रह्माद्वारे परमात्मा सर्व आत्म्यांना सृष्टीच्या आदी मध्य अंताचे नॉलेज देतात. वेदशास्त्र इत्यादी सर्व आहेत भक्ती मार्गाची सामग्री. भक्ती मार्ग अर्धा कल्प चालतो. हे आहे ज्ञानकांड. जेव्हा भक्ती मार्ग पूर्ण होतो तेव्हा सर्व पती तमोप्रधान बनतात. तेव्हा मी पिता येतो. आधी सतोप्रधान पासून सतो रजो तमोमध्ये येतात. वरून जे पवित्र आत्मे येतात त्यांनी कोणते असे कर्म केलेले नाही आहे ज्यामुळे त्यांना दुःख भोगावे लागेल. क्राइस्टसाठी म्हणतात त्यांना क्रॉसवर चढवले, परंतु असे तर होऊ शकत नाही. नवीन आत्मा जी धर्म स्थापन करण्यासाठी येते तिला दुःख मिळू शकत नाही, कारण तो तर कर्मातीत अवस्थेवाला मॅसेंजर धर्म स्थापन करण्यासाठी आला. लढाईच्या वेळी देखील जेव्हा कोणी मॅसेंजरला पाठवतात
तेव्हा तो पांढरा झेंडा घेऊन येतो, ज्यामुळे ते लोक समजतात की हा कोणी मेसेज घेऊन आला आहे. त्याला कोणताही त्रास देत नाहीत. तर जे मॅसेंजर येतात त्यांना कोणी क्रॉसवर चढवू शकत नाही. दुःख आत्माच भोगते, आत्मा निर्लेप नाहीये, हे लिहिले पाहिजे. आत्म्याला निर्लेप म्हणणे चुकीचे आहे. हे कोणी म्हटले? शिव भगवानुवाच. हा पॉइंट तुम्हाला नोट केला पाहिजे. लिहिण्यासाठी खूप विशाल बुद्धी पाहिजे. समजा प्रदर्शनीमध्ये ख्रिश्चनच लोक आले तर त्यांना देखील सांगू शकता की ख्राईस्टच्या आत्म्याला क्रॉसवर चढवले गेले नव्हते. बाकी ज्याच्यामध्ये प्रवेश केला त्या आत्म्याला दुःख झाले. तर मग अशा गोष्टी ऐकून आश्चर्यचकित होतील. त्या पवित्र आत्म्याने येऊन गॉड फादरच्या डायरेक्शन प्रमाणे धर्मस्थापन केला. हा देखील ड्रामा आहे. काही लोक ड्रामाला देखील समजतात, परंतु त्याच्या आदी मध्य अंताला जाणत नाहीत. अशा प्रकारच्या गोष्टी ऐकून मग ती लोक काही समजून घेण्याचा प्रयत्न करतात. कृष्णाला देखील कोणी शिव्या देऊ शकत नाही. खरोखर शिव्या तर आताच मिळत आहेत. कुणाला? शिवबाबांना नाही, या साकारला. टीचर बाबा तर आहेत प्युअर सोल, आणि हे अर्थात ब्रह्मा बाबा आहेत इम्प्युअर अर्थात अपवित्र. जे प्युअर बनत आहेत, ज्यांना समजले आहे ते कटकट करणार नाहीत. नाही तर असे समजतील की यांना तर शिकवले गेले आहे. मग ती गोष्ट कोणाला पटत नाही, तीर लागत नाही. खूप सच्चाई सफाई पाहिजे. जो स्वतः विकारी असेल तो दुसऱ्यांना म्हणेल काम विकार महाशत्रू आहे, तर तीर लागू शकणार नाही. जसे पंडिताचे उदाहरण आहे. राम राम म्हटल्याने नदी किंवा सागराला पार कराल, ही आताची गोष्ट आहे. शिवबाबा म्हणतात, माझी आठवण केल्याने तुम्ही या विषय सागरातून पार व्हाल. कोणता सागर? हे पंडित जाणत नाहीत. वेश्यालयमधून शिवालयामध्ये निघून जाणार. अतिशय चांगल्या रीतीने श्रीमतावर चालायचे आहे असे म्हणतात ना. बाबा चाहे प्यार करो चाहे ठुकराओ. इथे तर फक्त स्पष्टीकरण दिले जाते, तरी देखील बरेच जण मृतवत बनतात. मुलांना तर लिहावे वाचावे लागते. बाबा प्रेमाचे सागर आहेत, अर्थात शिकवून उच्चपद मिळवून देतात. हेच प्रेम आहे. बाबा जेव्हा शिकवतात तेव्हा शिकून इतरांना देखील शिकवायचे आहे. बाबांना खुश करायचे आहे. बाबांच्या सेवेमध्ये तत्पर राहायचे आहे. बाबांची हीच सेवा आहे की आपल्या तन मन धनाने भारताची सच्ची सेवा करा. तुम्हाला तर मोठ्या आवाजात सर्वांना समजावून सांगितले पाहिजे. सर्वजण नंबरवार आहेत. राजधानीमध्ये सुद्धा नंबरवार असतील. टीचर समजतात की हा दैवी राजधानीमध्ये कोणता नंबर घेणार. सेवेवरून समजू शकतात कोण कोण मुख्य बनतील. स्वतः देखील समजतात की आपण बाबा मम्मा इतकी सेवा केली नाही तर मग दास दासी बनावे लागेल. पुढे चालून तुम्हा सर्वांना सर्व काही माहिती होईल. आपण श्रीमतावर चाललो नाही तर सर्व काही क्लिअर होईल. तुम्ही मुले आता यावेळी विद्यार्थी आहात. यावेळी तुम्ही आपल्या दासी बनवणार असाल तर स्वतःला देखील दासी बनावे लागेल. इथे महाराणी बनणे म्हणजे देह अभिमान आहे. खरे बोलले पाहिजे की बाबा ही चूक झाली. आता सगळेच संपूर्ण तर बनले नाही आहेत. परीक्षेमध्ये जेव्हा नापास होतात तेव्हा लाज देखील वाटते. बाबांना रात्री असा विचार आला की मनुष्य 21 जन्म म्हणतात, गायन देखील करतात. आता हा ईश्वरीय जन्म एक वेगळा आहे.
8 जन्म सतयुगामध्ये, 12 जन्म त्रेतामध्ये, 21 जन्म द्वापारमध्ये, 42 जन्म कलियुगामध्ये. हा तुमचा ईश्वरीय जन्म सर्वात श्रेष्ठ आहे, जो ॲडॉप्टेड आहे. तुम्हा ब्राह्मणांचाच हा सौभाग्यशाली जन्म आहे. अच्छा, गोड गोड खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट आहे, प्रेमाचा सागर असलेल्या बाबांना प्रेमाचा रिटर्न करायचा आहे. चांगल्या रीतीने शिकून मग शिकवायचे आहे. श्रीमतावर चालायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, सच्चाई आणि सफाईने अगोदर स्वतःमध्ये धारणा करून मग दुसऱ्यांकडून धारणा करवून घ्यायची आहे. एका बाबांच्या संगमध्ये अर्थात सहवासामध्ये राहायचे आहे. आजचे वरदान आहे, निमित्त आत्म्यांच्या डायरेक्शनच्या महत्त्वाला जाणून पापांपासून मुक्त होणारे सेन्सिबल भव. निमित्त आत्म्यांच्या डायरेक्शनच्या महत्त्वाला जाणून पापांपासून मुक्त होणारे सेन्सिबल भव. स्पष्टीकरण आहे, जी सेन्सिबल अर्थात समजूतदार मुले आहेत ते कधीही असा विचार करत नाहीत की हे निमित्त आत्मे जे डायरेक्शन देत आहेत ते कदाचित कोणाच्या तरी सांगण्यावरून बोलत आहेत. निमित्त बनलेल्या आत्म्यांप्रती कधीही असे व्यर्थ संकल्प येता कामा नयेत. समजा कोणी असा निर्णय जरी दिला असेल जो तुम्हाला ठीक वाटत नाही, परंतु तुम्ही त्याला जबाबदार राहणार नाही. तुमचे पाप बनणार नाही, कारण ज्याने यांना निमित्त बनवले आहे ते बाबा पापाला देखील बदलून टाकतील. हे गुप्त रहस्य, गुप्त मशिनरी आहे. स्लोगन आहे, प्रामाणिक तो आहे जो प्रभू पसंत आणि विश्व पसंत आहे, आराम पसंत नाही. स्लोगन आहे, प्रामाणिक तो आहे जो प्रभू पसंत आणि विश्व पसंत आहे, आराम पसंत नाही. मातेश्वरीजींची मधुर महावाक्ये. क्लास आहे, मनुष्यांचे 84 जन्म आहेत, 84 लाख योनी नाहीत. आता हे जे आपण म्हणतो की प्रभू आम्हा मुलांना त्या पलीकडे घेऊन जा, तर त्या पलीकडे याचा अर्थ काय आहे? लोक असे समजतात की त्या पलीकडे याचा अर्थ आहे जन्म मरणाच्या चक्रामध्ये न येणे, अर्थात मुक्त होणे. आता हे तर झाले मनुष्यांचे म्हणणे, परंतु बाबा म्हणतात, मुलांनो, जिथे खरोखर सुख शांती आहे, दुःख अशांतीपासून दूर आहे, त्याला काही दुनिया म्हणत नाहीत. जेव्हा मनुष्याला सुख पाहिजे असते ते देखील याच जीवनात असले पाहिजे. आता ती तर सतयुगी वैकुंठ देवतांची दुनिया होती, जिथे सर्वदा सुखी जीवन होते. त्याच देवतांना अमर म्हणत होते. आता अमर असण्याचा देखील कोणता अर्थ नाही आहे. असे तर नाही की देवतांची आयु इतकी मोठी होती की ज्यामुळे त्यांचा कधी मृत्यू होत नव्हता. आता असे म्हणणे तर चुकीचे आहे, कारण असे नाही आहे. त्यांची आयु काही सतयुग त्रेतापर्यंत चालत नाही, परंतु देवी देवतांचे जन्म सतयुग त्रेतामध्ये खूप झाले आहेत. 21 जन्म तर त्यांनी चांगले राज्य चालवले आहे आणि मग 63 जन्म द्वापारपासून कलियुगाच्या अंतापर्यंत त्यांचे एकूण जन्म चढत्या कलावाले 21 झाले आणि उतरत्या कलावाले 63 झाले. मनुष्य टोटल 84 जन्म घेतात. बाकी हे जे मनुष्य समजतात की मनुष्य 84 लाख योनी भोगतात, हे म्हणणे चुकीचे आहे.
जर मनुष्य आपल्या योनीमध्ये सुख दुःख दोन्ही पाठ भोगू शकतात, तर मग जनावरांच्या योनीमध्ये भोगण्याची गरजच काय? आता मनुष्यांना हे ज्ञानच नाही आहे की मनुष्य तर 84 जन्म घेतात, बाकी सृष्टीवर जनावरे, पशु पक्षी इत्यादी टोटल 84 लाख योन्या अवश्य आहेत. अनेक प्रकारच्या जशा उत्पत्ती आहेत, त्यामध्ये देखील मनुष्य योनीमध्येच आपले पाप पुण्य भोगत आहेत आणि जनावरे आपल्या योनीमध्ये भोगत आहेत. ना मनुष्य जनावराची योनीमध्ये जात आणि ना जनावरे मनुष्याच्या योनीमध्ये येत. मनुष्याला आपल्या योनी अर्थात जन्मामध्ये भोग भोगावे लागतात, तेव्हा दुःखाची आणि सुखाची जाणीव होते. असे जनावराला देखील आपल्या योनीमध्ये सुख दुःख भोगायचे आहे, परंतु त्यांच्यामध्ये ही बुद्धी नाही आहे की हा भोग कोणत्या कर्मामुळे भोगत आहे. त्यांचे भोगणे देखील मनुष्याला जाणवते, कारण मनुष्य बुद्धिवान आहे. बाकी असे नाही की मनुष्य काही 84 लाख योनी भोगतात. जसे बघा, गुरु नानक साहेबांनी असे महावाक्य उच्चारले आहे, अंतकाल में जो पुत्र सिमरे, ऐसी चिंता में जो मरे, सुवर की योनी में वलवल उतरे. परंतु असे म्हणण्याचा अर्थ असा नाही की मनुष्य काही डुकराची योनी घेतात, परंतु डुक्कर याचा अर्थ असा आहे की मनुष्यांचे कर्म देखील असे होत असते जसे जनावरांचे कर्म असते. बाकी असे नाही की मनुष्य कोणी जनावर बनतात. आता ही तर मनुष्याला घाबरवण्यासाठी समज देतात, तर स्वतःला या संगमाच्या समयी आपल्या जीवनाला पालटून पाप आत्म्यापासून पुण्य आत्मा बनायचे आहे. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.